शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी संजय कुमार सूर्यवंशी. तर डाळिंब बागेमध्ये शेटिंग होणं खूप महत्त्वाचं असतं. आता जी सप्टेंबर-ऑक्टोबर छाटणी जी आहे याच्यामध्ये वातावरण खराब असतं, पाऊस कंटिन्यू होतो आणि ह्या वर्षी तर मला वाटतं सतत पाऊस जे मे महिन्यापासून चालू झाला आहे ते आता ऑक्टोबरपर्यंत सुद्धा पाऊस आहे. तर ज्या बागा आत्ता 1.5 महिन्यापूर्वी बागा धरल्यात तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल तर त्या ठिकाणी माशी येत नाही. तर भरपूर कळी म्हणजे शेतकऱ्यांनी या ठिकाणी नियोजन खूप चांगलं केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी रासायनिक खतं, सेंद्रिय खतं, जैविक खतं वापरले. परंतु या ठिकाणी जर मधमाशी जर नसेल तर ड्रॉपिंग 100% होत असतं. तर पाहिलं तर एका झाडाखाली जर पाहिलं तर या ठिकाणी 60-70 फळं जी आहे ती नरकळी आहे आणि मादी कळीचं प्रमाण पण 21-25% इथं गळ झालेली आहे. तर या झाडाला जी काही ह्या मादी कळी ही जवळ 25 मादी कळी आहे. तर 25-30 ड्रॉपिंग या ठिकाणी दिसत आहे. याचं कारण कितीही जरी आपण खतं घातली आणि व्यवस्थित त्याला जर परागीकरणच नाही झालं तर मधमाशी हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जमिनीमध्ये मातीत गांडूळ पाहिजे आणि वरती मधमाशी नसेल तर शेटिंग होणार नाही. ज्यावेळेस ही जी कळी आहे आणि आपली नरकळी जे पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर ही नरकळी आहे. ह्या नरकळीतले जे बीजांड आहे हे परागीकरण माशी ह्या ठिकाणी येते, इथं टच होऊन इथं येऊन या ठिकाणी ती मध घेण्यासाठी जात असते. त्यावेळेस तिच्या पायाला लागून हे बीजांड ह्या ठिकाणी बरोबर फलित होतं. म्हणजे ही मधमाशीचं हे परागीकरण होणं, नर माशी आणि मधमाशी या दोन्हीचं मिलन होणं गरजेचं असतं आणि ते मिलन करण्याचं काम मधमाशी करत असते. आणि मधमाशी जर आपण पेटच आणले नाही तर मात्र ही परिस्थिती उद्भवू शकते आणि हे खूप मोठं नुकसान आहे. आता हे नुकसान म्हणजे 25 फळं जर धरले आणि आपण 25 फळं जर 300 ग्रॅम जरी वजन धरलं तर 25-75 7.5 किलो माल. जर 400 ग्रॅम जर पकडलं तर 25-100 म्हणजे 10 किलो माल आपला आज गळून गेला आहे. आणि 10 किलो मालाचं आज बघा मार्केटमध्ये आता कुठंही शेटिंग दिसत नाही. पण आता ह्या ठिकाणी जर एवढं जर नुकसान होत असेल तर मला एक शेतकऱ्याला ह्या व्हिडिओमार्फत असा संदेश द्यायचा आहे की मधमाशी खूप महत्त्वाची आहे. वातावरण दिवसेंदिवस डिस्टर्ब होत चाललेलं आहे. त्यामुळे मधमाशी पण प्लॉटवर कमी येते. म्हणून मधमाशीच्या पेट्या आणणं आणि प्रत्येक एकरामध्ये एक पेटी ठिकठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी इकडं पण ड्रॉपिंग झालेलं आहे. इथं जर पाहिजे इथं पण ड्रॉपिंग झालं आहे. शेतकऱ्यांनी खर्च केला भरपूर ठीक आहे, परंतु त्या ठिकाणी थोडासा खर्च वाढेल आपला, पण मधमाशी आणणं गरजेचं आहे. मधमाशी खूप महत्त्वाची डाळिंब पिकासाठी आहे. ओके, धन्यवाद.